राज्यातील यावर्षीच्या ऊस गळीत हंगामात एकूण 10,28,00,000 क्विंटल साखर उत्पादन झालंय। राज्यातील सहकारी आणि खासगी साखर कारखान्यांनी मिळून आतापर्यंत एकूण 10,12,00,000 टन ऊसाचं गाळप केलंय। यंदाच्या गळीत हंगामात सरासरी साखर उतार्याच्या टक्केवारीत 0.20% वाढ झाली आहे। विशेष म्हणजे साखर उत्पादनात कोल्हापूर विभागाने राज्यात आघाडी घेतली असून या विभागातील आतापर्यंतचे साखर उत्पादन हे सर्वाधिक म्हणजे 266.84 लाख क्विंटल इतकं झालंय। राज्यात यंदाच्या गळीत हंगामात आत्तापर्यंत एकूण 207 साखर कारखान्यांनी ऊसाचं गाळप सुरू केलंय। त्यामध्ये 103 सहकारी आणि 104 खासगी साखर कारखान्यांचा समावेश आहे। दरम्यान राज्याच्या साखर आयुक्तालयाच्या वतीनं यंदाच्या ऊस गळीत हंगामाची सद्यस्थिती दर्शवणारा अहवाल प्रसिद्ध करण्यात आलाय। त्यानुसार आजपर्यंत एकूण 10,28,00,000 क्विंटल साखरेचं उत्पादन झालंय। त्यासाठी राज्यातील सहकारी आणि खासगी साखर कारखान्यांनी एकूण 10,12,00,000 टन ऊसाचा गाळप केला असून यंदा सरासरी साखर उतार्याच्या टक्केवारीतही 0.20% वाढ झाली आहे। मागील वर्षीच्या गळीत हंगामात आज अखेरपर्यंतच्या साखर उतार्याची टक्केवारी 9.96% इतकी होती। यंदाच्या गळीत हंगामातील आज अखेरपर्यंत साखर उतारा 10.16% इतका आहे। त्यामुळे यावर्षी साखर उतार्यात 0.20%ची वाढ झाल्याचं स्पष्ट आहे। साखर उतारा वाढल्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना किमान हमी भावाची जादा रक्कम मिळू शकणार आहे। दरम्यान मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी आज अखेरपर्यंत 25.72 लाख टन ऊसाचं गाळप कमी झालंय। गेल्या वर्षी आजच्या तारखेपर्यंत एकूण 1,038.41 लाख टन ऊसाचं गाळप झालं होतं, तर साखर उत्पादनही 6,07,000 क्विंटलनं कमी झालंय। गेल्या वर्षी आज अखेरपर्यंत 1,034.52 लाख क्विंटल इतकं साखर उत्पादन झालं होतं। विशेष म्हणजे साखर उत्पादनात राज्यात कोल्हापूर विभागानं आघाडी घेतली असून या विभागातील आत्तापर्यंतचं साखर उत्पादन हे सर्वाधिक म्हणजे 266.84 लाख क्विंटल इतकं झालंय।